आणि हे शंकराचार्यांनी स्वच्छपणे सांगितलेले आहे, मला वाटतं 5व्या की 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवद्गीतेचे, की नाही, भगवान जरी झाला तरी तो वेदाच्या विरोधात बोलू शकत नाही, कॉन्ट्रडिक्टरी बोलू शकत नाही, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ते परत वेदांमध्येच आलेलं आहे, ते पदरच नाही म्हणत, की वेद ही परमात्म्याच्या निश्वासातून उद्भवलेली कृती आहे, रचना आहे, आणि ते सुद्धा परमात्मा निद्रिस्त असताना. म्हणून वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेद हे अप्रमाण नाहीत. जसं महानुभावांच्या दृष्टिकोनातून असू शकतात, तसं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अप्रमाण नाहीत, पण अनावश्यक आहेत. मग माझं म्हणणं हेच या ठिकाणी आहे, की जी गोष्ट अनावश्यक आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा वेळ का घालवता. आता दुसरी गोष्ट अशी, की बागेश्वरांना इथे बोलायचं आणि त्यांना सांगायचं की ज्ञानेश्वरांना तुम्ही कथा सांगा. आता बागेश्वर इथे येऊन जर नागपूरमध्ये जे परवा बोलले तसं जर बोलणार असतील तर मला वाटतं ते न आलेले बरे. रामदास स्वामी हे महाराष्ट्राच्या इतिहासामधले एक महत्त्वाचे पुरुष होऊन गेले आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, लक्षात घ्या, निश्चितपणे आहे. इकडे महाराजांचं काम स्वतंत्रपणे सुरू आहे, इंडिपेंडंटली. मग हे जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला जे अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ते शिवाजी महाराज करतायत, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं, तुमच्या दिवशी वास्तव्य केले, परिवर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्फोरण झाले, काय नेणो. संभाजीराजांना पकडून देण्यामध्ये यांचाच शिष्य होता. या गोष्टी ज्या आहेत ना त्या या लोकांच्या राजकारणातून पुढे आलेल्या आहेत, आपण सामान्य लोकांनी त्या मनावरती घ्यायच्या नाही. ज्यांची पद्धती ही ऑलरेडी व्यापक आहे, तिथे संकुचित पद्धती आणण्यात काय मतलब आहे परत स्वामीजींचा, हे मला समजत नाही अजून. त्यांच्या ठिकाणी तेच फार चांगलं चाललंय, आमच्या ठिकाणी आमचं बरं चाललंय. तेव्हा कृपा करून आम्हाला आणखीन ओझं नका देऊ आमच्या डोक्यावरती, वारकऱ्यांना नीट जगू द्या. समर्थांच्या संप्रदायातल्या अधिकृत लोकांचा क्लेम समर्थ हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु होते असा नव्हता. आणि करा ना, समर्थांच्या विचारांचा प्रसार कुणी नाही म्हटले, अवश्य करा. म्हणजे त्या काळातली परिस्थिती गृहीत धरून समर्थांनी जो थोड्या लोकांना उपदेश करायचा चालवला मुद्दा, तो तुम्ही व्यापक करा, तुमचे कुणी हात बांधलेले नाहीत. पण त्यासाठी त्यांना वारकऱ्यांच्यात आणलं पाहिजे आणि ते परत वेद घेऊन हे मला व्यक्तिशः एक वारकरी आणि एक प्रामाणिक माणूस, महाराष्ट्रातला माणूस मला योग्य वाटत नाही. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनांतर्गत वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. वारकरी दर्शनची सुरुवात जी झाली ती महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाबद्दल जे काही गैरसमज वगैरे आहेत ते दूर करून एक सम्यक माहिती, सम्यक ज्ञान द्यावं या संप्रदायासंबंधी म्हणून झाली. आणि त्याला निमित्त जे मिळालं ते गोविंददेव स्वामी आचार्य यांनी केलेल्या ज्ञानेश्वरी संबंधीच्या वगैरे आणि दासबोधा संबंधीच्या विधानामुळे. आता जेव्हा हे प्रस्तुत झालं त्याच्यावर चर्चा झाली वेगवेगळ्या स्तरामध्ये, पण मी तेव्हा ठरवलं होतं की आपल्याला जे म्हणायचं ते म्हटलेलं आहे आणि त्यामुळं आता परत या विषयाकडे जायचं नाही. पण स्वामींच्याकडे परत जाऊन काही म्हणावं असं मला वाटत नव्हतं. झालं कसं, आत्ता काल परवा की एक नागपूरमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या नागपूरमधल्या कार्यक्रमामध्ये देशामध्ये एक प्रसिद्ध असलेले महाराज, आध्यात्मिक गुरु म्हणू शकतो आपण त्यांना, ते धीरेंद्र शास्त्री, त्यांना बागेश्वर धाम असंही म्हणतात, तर ते आले होते आणि त्यांनी काही एक विधान केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण त्याची चर्चा व्हायला लागली. ते विधान आपण सगळ्यांना माहिती आहे की समर्थांनी म्हणजे रामदासांच्याकडे शिवाजी महाराजांनी आपलं राज्य दिलं की आता तुम्हीच बघा सगळं, दमलो वगैरे वगैरे. त्या तपशिलात मला इथे जायचं नाही आत्ता, पण ह्या विधानामुळं परत एकदा महाराष्ट्रामध्ये एक चर्चेला उधाण आलं. चर्चा भरकटत चालली, वेगवेगळ्या दिशेने जाते वगैरे, त्याला आपला इलाज नसतो. पण ते सगळं बघताना माझ्या लक्षात म्हणजे मला एक प्रश्न पडला की अरे बागेश्वर धाम नावाच्या सद्गृहस्थांना इथे महाराष्ट्रात केव्हापासून लोक एवढं महत्त्व द्यायला लागले किंवा काय. आणि मग मी जेव्हा त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा एक महत्त्वाचा दुवा मला सापडला. आणि तो दुवा म्हणजे दुसरं तिसरं कुठं नसून स्वतः स्वामी गोविंद गिरीजीच.
त्यामुळे परत मला एकदा या विषयाकडे वळावं लागते. काही आनंदाचा मुद्दा नाही येतो, नाईलाजाचा मुद्दा, एवढं तुम्हाला सांगेन. कसं आहे की साधारणपणे दोन एक वर्षांपूर्वी, म्हणजे 2024च्या दरम्यानची गोष्ट आहे, जानेवारी महिना असेल, स्वामीजींच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत होती आणि अमृत महोत्सवी वर्ष होता आणि तो त्यांचा सोहळा श्री क्षेत्र आळंदी इथे झाला. आणि त्या सोहळ्यामध्ये खूप लोक आले होते, साधू संन्यासी भारतभरचे आले होते. जोरात झाला तो कार्यक्रम सगळा. आणि त्या कार्यक्रमासाठी निमंत्रण होतं, त्या अर्थात या धीरेंद्र शास्त्रींना, म्हणजेच बागेश्वरांना. तर ते आले, त्यांचं चांगलं स्वागत वगैरे केलं आणि त्यांचं भाषण झालं तिथे. त्यांच्या आधी आणखीन एक महंत होते, आदरणीय, त्यांच्यापेक्षाही वयाने जास्त वगैरे वगैरे. आणि हे सगळं अत्यंत अनौपचारिकपणे चाललं होतं, म्हणजे जरी आपण व्याख्यान म्हणूयात, भाषण म्हणूयात, त्या आसनावरती बसलेले. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाची लिंक मी देतोय खाली आपल्या एपिसोड झाल्यानंतर. आपण जिज्ञासा असेल तर अवश्य पाहू शकता, मी काय माझ्या पदरचं सांगत नाही. तर भाषण करताना झालं असं की असं निष्पन्न झालं, आणि ते निष्पन्न होण्यामध्ये ह्या तिघांचाही वाटा होता. एक स्वतः स्वामीजी, दुसरे बागेश्वर, आणि तिसरे ते महंत मोठे, ज्यांच्याबद्दल बागेश्वरांना सुद्धा आदर वगैरे आहे, आणि अर्थात तो त्यांचा आदर स्वामींच्या बद्दल पण आहे. झालं असं की स्वामी असं म्हणाले की बागेश्वरांनी, जे धीरेंद्र शास्त्रींनी आळंदीमध्ये येऊन ज्ञानेश्वर महाराजांना कथा ऐकवावी. हा झाला एक भाग. त्याच्यानंतर ते जे थोरले महाराज होते, त्यांनी अशी सूचना केली की गोविंदगिरीजी यांनी भारतात अनेक ठिकाणी वेदविद्या शिकवण्यासाठी काही केंद्र, काही सेंटर्स तयार केलेली आहेत, गुरुकुलासारखी. आणि तशाच प्रकारचं एक सेंटर, म्हणजे वेदांचं एक सेंटर, केंद्र बागेश्वर धाममध्ये काहीतरी होणार आहे, तयार होतंय किंवा असं त्यांना कळलेलं. तर स्वामींनी त्याच्यात लक्ष घालावं आणि ते करावं तिथे जाऊन किंवा काय, अशी सूचना आली. तर त्याच्यावरती ती सूचना आपल्याला मान्य आहे असं स्वतः बागेश्वरांनी सांगितलं. आणि त्या केंद्राला समर्थ रामदासांचं नाव द्यायचं वगैरे वगैरे हेही ठरलं. हा सगळा ओपन डायलॉग होता, म्हणजे म्हटलं तर सार्वजनिक, म्हटलं तर वैयक्तिक पातळीवरती चाललेला, सगळ्यांना ऐकू येणारा, आणि अर्थात याच्यामध्ये आलेला त्या शूटिंगमध्ये. तर हे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एका बाजूला वेदांत सेंटर आणि दुसऱ्या बाजूला त्याला समर्थांचं नाव, ही प्रक्रिया सुरू आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे यापूर्वी सुरू झालं होतं. आणि ते कुठे सुरू झालं होतं नेमकं? ते सुरू झालं होतं खुद्द देहू गावामध्ये. देहू गावामध्ये एक गाथा मंदिर आहे, आणि त्या गाथा मंदिरासाठी स्वामीजींनी काही देणगी वगैरे दिली, आणि काहीतरी वेदांचं केंद्र तयार करा वगैरे, आणि त्या केंद्राला समर्थांचं नाव द्या असं. आणि बहुधा त्या विश्वस्तांनी ते मान्य केलं. आणि हे नेमकं मला कुठल्या दिवशी कळलं बघा, योगायोगानं. त्या दिवशी आळंदीला एक कार्यक्रम होता, बहुतेक जोग महाराजांच्या संदर्भातला असेल, लक्षात नाही माझ्या. आणि त्याला मी गेलो होतो पाहुणा बिवणा म्हणून. आणि तिथे ती बातमी आली, बरेच तिथे वारकरी होते, फडकरी होते. तर ती आल्यानंतर मी अस्वस्थ झालो, आणि मी माझी प्रतिक्रिया तिथेच नोंदवली. उपस्थित लोकांना जर ती कळलीच, परंतु मला वाटतं कदाचित वर्तमानपत्रात आली असेल, नंतर एखाद्या वाहिनीवरती पण आली असेल, आता लक्षात नाही माझ्या. पण म्हणजे एका बाजूला वेदांचा प्रसार आणि दुसऱ्या बाजूला रामदासांचा, विचारांचा त्यांच्या, अशा पद्धतीची ही प्रक्रिया खूप पूर्वी सुरू झाली आहे. मला वाटतं मग कदाचित काही वारकऱ्यांनी आक्षेप घेतला असेल, म्हणून समर्थांचं नाव नको द्यायला वगैरे, असं काहीतरी, माहीत नाही, असं काहीतरी झालं असेल. आत्ता नेमकी काय परिस्थिती मला माहीत नाही नेमकी, पण हे तेव्हापासूनचं सुरू आहे. नंतर मधल्या काळात खुद्द सज्जनगडावरती वारकरी आणि रामदास यांचा एक मेळावा सुद्धा झाला होता, असंही मी ऐकलं. आता ह्याच्यावरून माझ्या लक्षात काय आलं की हा एक व्यापक प्रकल्प दिसतोय त्यांचा, की वारकरी संप्रदायामध्ये वेदांना दाखल करायचं आणि समर्थांना सुद्धा तिथे आणायचं. आपण समर्थांचा विचार नंतर करूयात, आधी मला वेदांच्या बद्दल काही गोष्टी सांगायला पाहिजे. ॲज इट इज, म्हणजे गेले कित्येक वर्ष वारकरी संप्रदायामध्ये कल्पना आहे की त्यांचा आधार, मुख्य प्रमाण ग्रंथ
हा ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेचा मराठीमध्ये सांगितलेला अर्थ आहे. म्हणजे ते मराठीमधलं भाष्य आहे म्हणा, मराठीमधली टीका आहे म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करता येतं. आणि तो वारकऱ्यांना मुख्य प्रमाण आहे. आता इथे साहजिकपणे प्रश्न असा उपस्थित होतो की मग वारकऱ्यांची वेदांसंबंधीची भूमिका काय, ती जर एकदा लक्षात आली तर मी अस्वस्थ का झालो हे आपल्या कोणाच्याही सहज लक्षात येईल. आणि इथे मला मात्र थोडं तुलनात्मक बोललं पाहिजे. ते तुलनात्मक काय आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर काही दशकं आपल्याकडे श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचं प्रवर्तन केलं. मी प्रवर्तन शब्द मुद्दा वापरला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो खूप जुन्या काळापासूनचा असलेला पंथ आहे, त्या तपशिलात जायचं कारण नाही. आणि तिथे हा प्रश्न आला ना प्रामाण्याचा, तर तो प्रामाण्याचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा स्वामीजींनी अशी भूमिका घेतली की वेदामध्ये सगळं ज्ञान नाहीये, म्हणजे ब्रह्मज्ञान तर नाहीच आहे, ब्रह्मज्ञान नाहीये. एका विशिष्ट भागापर्यंत तुम्हाला वेद नेतील, कौनी एक वेद विभागू, एका टप्प्यापर्यंत तुम्हाला नेईल, परंतु ब्रह्माचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान होणार नाही असं स्वामीजींनी सांगितलं. तर की ईश्वराचं ज्ञान फक्त ईश्वरच देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की सामान्यपणे समजूत अशी आहे की वेद ही ईश्वराचीच वाणी आहे. ते चक्रधरांना मान्य नाही. ईश्वराच्या वाणीला श्रुती म्हटलं जातं, म्हणजे आपण ऐकतो थेट ईश्वराच्याकडनं. मग अशी कुठली वाणी आहे ईश्वराची त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, श्री चक्रधरांच्या आणि महानुभावांच्या अर्थात? तर ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता ही ईश्वराची वाणी आहे, श्रीमुखीची वचनं आहेत. आणि अर्थात पुढच्या टप्प्यावरती स्वतः चक्रधरांची वचनं, चक्रधरांना ते ईश्वराचा अवतारच मानतात, ती सुद्धा तेवढीच प्रमाण, कारण ती पण श्रीमुखीची वाणी. तर तो दुसरा मुद्दा आपण बाजूला ठेवू, आपण फक्त वेदांच्या पुरता विचार करू. तर वेद ही ईश्वराची वाणी नाही आणि भगवद्गीता ही ईश्वराची वाणी म्हणजे श्रुती आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे महानुभाव पंथात वेदांचं महत्व नाही. पण त्या अर्थाने जर घ्यायचं म्हटलं तर ते अवैधिक मानता येतील. वारकऱ्यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे, वारकऱ्यांना वेदांच्या बद्दल पूज्यता बुद्धी आहे, वेदांचं प्रामाण्य मान्य आहे, म्हणजे तिचं काय 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 सांगितलेलं आहे निश्चितपणे. संतांनी अनेक ठिकाणी अतिशय आदरानं उल्लेख वगैरे केलेला आहे वेदांचा. तुकोबाराय म्हणतात की आम्ही वेदांचा अर्थ सांगतो, या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. नेमका सूक्ष्म मुद्दा कुठे येतो? सूक्ष्म मुद्दा परत इथेच येतो की भगवद्गीतेचं काय करायचं मग. आणि तिथे परंपरा, आता आपण महानुभावांचा विचार बाजूला ठेवू, एकूण परंपरेचा विचार पाहू. परंपरा म्हणजे मी असं म्हणतो की ज्या भाष्यकारांनी भगवद्गीतेवरती भाष्य केलं त्यांची भूमिका काय आहे भगवद्गीतेसंबंधी आणि अनुषंगाने वेदांच्या संबंधी. तर शंकराचार्यांच्या पासून तर थेट वल्लभाचार्यांच्यापर्यंत सगळे आचार्य असं मानतात की वेद म्हणजे श्रुती आहे, की जे अर्थात महानुभाव मानत नाहीत. परत बाजूला ठेवलेला मुद्दा आहे तो. वेद म्हणजे ईश्वराची वाणी आहे, ईश्वराने प्रगट केलेलं ज्ञान आहे, त्यामुळं ते प्रमाण आहे पूर्णपणे, त्याच्याबद्दल शंका घेता येत नाही, त्याच्यावरती आक्षेप घेता येत नाही. मग असं असेल तर तुम्ही भगवद्गीतेवरती आणखीन कशासाठी भाष्य वगैरे करता असा प्रश्न कुणीही विचारेल ना त्यांना. भगवद्गीतेचं स्टेटस काय आहे? तर त्या सगळ्या आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि वैदिक परंपरेमध्ये भगवद्गीता ही श्रुती नाही, ती परमात्म्याची वाणी नाही, तर ती स्मृती आहे. आपण म्हणतो की ते भगवान श्रीकृष्णाने सांगितली, बरोबर आहे सांगितली, पण ती आपल्याकडे आज जी गीता आहे ती खरोखर त्यानं सांगितलेली नाही. जसं परमात्म्याची वाणी ऋषींनी ऐकली म्हणून श्रुती, आणि ऋषींनी जशीच्या तशी रिप्रोड्यूस केली, तसं आज भगवद्गीतेचं टेक्स्ट नाही आहे. मग त्याचं स्वरूप काय आहे की व्यासांना, म्हणजे खरं तर भगवद्गीता सांगितली कृष्णाने अर्जुनाला, त्याच वेळेला त्याचा संजय होता, मग संजयानं ते सगळं धृतराष्ट्राला रिपोर्टिंग केलं, असा तो मुद्दा आहे. पण मग ती जी गीता आहे, ते उपदेश आहे, तो व्यासांनी शब्दबद्ध केला अनुष्टुप छंदामध्ये, हे असं आपण समजतो. म्हणजे मुळातली, आता आपण असं समजू नका कदाचित की मुळात कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद जो आहे ना तो कदाचित गद्यातून झाला असणार, कारण संवाद जसा होतो. त्यामुळं हे जे आहे महाभारत जसं एकूण श्लोकामध्ये, तसं हे पण अनुष्टुप छंदामध्ये. महानुभाव परत तिथे वेगळे म्हणतात. त्यांचं काय म्हणणं माहिती का चक्रधरांचं, की श्लोक जे आहेत ना ते कृष्णाचेच आहेत, व्यासांचे नाही आहेत. श्लोकेची निरूपिली, तो डायलॉग गद्यात नाहीये कृष्ण आणि अर्जुन यांचा, तो कृष्णाने श्लोकच सांगितले आणि ते व्यासांनी इन्कॉर्पोरेट केले. आणि ते करताना त्यांची संगती लावण्यासाठी अर्जुनाचे, धृतराष्ट्राचे, संजयाचे इत्यादी इत्यादी जे श्लोक आहेत ते व्यासांनी रचलेले आहेत. म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून भगवद्गीता ही पूर्णपणे ईश्वराची वाणी आहे आणि म्हणून ती प्रमाण.
वेद ही नाही, ती व्यासांची आहे उलट, म्हणजे उलटपालट झाली त्या ठिकाणी. असो, आता परत इकडे आपण वळू. तर परंपरेने काय सांगितलं की वेद श्रुती आहेत, ईश्वराची वाणी आहे. भगवद्गीता श्रुती नाही, मग काय आहे, स्मृती आहे. आणि मग फरक कुठे पडतो, कृषीयन फरक आहे की 100% प्रामाण्य असतं श्रुतीचं आणि स्मृतीचं प्रामाण्य हे श्रुतीपेक्षा कमी. म्हणजेच त्याचा पुढचा मुद्दा असा होतो की जर तुम्हाला स्मृतीचा अर्थ लावायचा असेल तर तो श्रुतीशी, म्हणजे अर्थात भगवद्गीतेचा अर्थ वेदांशी सुसंगत लावला पाहिजे. आणि जर एखाद्या ठिकाणी विसंगत वाटत असेल तर ते तुमचं काम आहे सुसंगत कसं करून दाखवायचं. कारण स्मृतीमध्ये श्रुतीशी विसंगत काहीही सांगता येणार नाही. आणि शंकराचार्यांनी स्वच्छपणे सांगितलेले आहे, मला वाटतं 5व्या की 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवद्गीतेचे, की नाही, भगवान जरी झाला तरी तो वेदाच्या विरोधात बोलू शकत नाही, कॉन्ट्रडिक्टरी बोलू शकत नाही, असा तो मुद्दा आहे. आता इथे नेमकं ज्ञानेश्वर महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा इंटरव्हेन्शन येतं. ते काय आहे, ज्ञानेश्वर महाराज हे मान्य करतात की वेद ही श्रुती आहे, परमात्म्याची वाणी आहे. पण आणि हा पण फार महत्वाचा आहे. मग असं असून सुद्धा भगवद्गीता ही वेदांपेक्षा कशी काय भारी होईल प्रामाण्याच्या दृष्टिकोनातून, तर तिथे ती ज्ञानबाची मेघ आहे. ज्ञानबाची मेघ नावाचा जो प्रकार जी म्हणेन आपल्याकडं ते तिथे आहे. ती मेघ अशी आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि ते परत वेदांमध्येच आलेलं आहे, ते पदार्थ नाही म्हणत, की वेद ही परमात्म्याच्या निश्वासातून उद्भवलेली कृती आहे, रचना आहे. आणि ते सुद्धा परमात्मा निद्रिस्त असताना ते उचललं बरोबर माऊलींनी आणि काय सांगितलं, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादाला. की वेदार्थ सागर हा ज्या परमात्म्याचा निद्रिस्त असतानाचा निश्वास आहे, त्या परमात्म्याचं जागृतीतलं भाषण बोलणं म्हणजे भगवद्गीता. आणि आणखी एका ठिकाणी म्हटलं की नुसतं जागृतीतलं नाही, ते प्रतिज्ञोत्तर आहे, प्रतिज्ञेने सांगितलेलं आहे. मग असं जर असेल तर प्रामाण्याच्या व्यवस्थेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टिकोनातून भगवद्गीता ही वेदांच्या पेक्षा वरच्या पायरीची आहे, भले ती व्यासांनी ग्रसित केलेली असे ना, हा मुद्दा आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचं प्रामाण्य हे पहिलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थात, आणि वेद वगैरे असतील तर ते नंतर येतात. म्हणून वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेद हे अप्रमाण नाहीत, जसं महानुभावांच्या दृष्टिकोनातून असू शकतात तसं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अप्रमाण नाहीत, पण अनावश्यक आहेत. मग माझं म्हणणं हेच या ठिकाणी आहे की जी गोष्ट अनावश्यक आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा वेळ का घालवता. आम्हाला पवित्र आहे, आम्हाला मान्य आहे, आम्ही त्याच परंपरेतले मानतो. पण जिथे वारकऱ्यांचं नाही आहे, जिथे ज्ञानेश्वरी नाही, भगवद्गीता नाही, तिथे ती तुम्ही काढा ना, कोण नाही म्हणते. आणि एरवी सुद्धा एकूण भारतीय संस्कृती, एकूण वैदिक परंपरा, एकूण हिंदू धर्म यांच्या रक्षणासाठी वेदांचं रक्षण केलंच पाहिजे. समय जाना भलते नाना भलते थे, भलत्या ठिकाणी भलती गोष्ट नेऊ नका. काय आहे ते बघा, तो स्थळ बघा, तो काळ बघा, हे माझं म्हणणं आहे. म्हणून इथे वारकऱ्यांच्या मध्ये हे तुम्ही वेदांचं वगैरे ते आणताय, ते आणण्याची गरज नाही. हा माझा पहिला मुद्दा होता आणि मला असं वाटतं की तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दुसरी गोष्ट अशी की बागेश्वरांना इथे बोलायचं आणि त्यांना सांगायचं की ज्ञानेश्वरांना तुम्ही कथा सांगा. आता बागेश्वर इथे येऊन जर नागपूरमध्ये जे परवा बोलले तसं जर बोलणार असतील तर मला वाटतं ते न आलेले बरे. त्यांना माहिती नाही ना इथे काय ते. त्यांना हे जे आहे ना की शिवाजी महाराजांनी ते त्यांचं राज्य, त्यांचा मुकुट समर्थांना दिला, त्यांच्या पुढे ठेवला आणि सांगितलं की मी दमलोय लढाया वेळ्या करून, आता माझा राज्यकारभार तुम्हीच बघा. याला ऐतिहासिक आधार काय आहे तर एक तुम्हाला सांगतो, उत्तरकालीन रामदासी चरित्रांमध्ये, रामदासांच्या चरित्रांमध्ये आहे उल्लेख, ते झोळीत टाकलं राज्य वगैरे असं ते म्हटलं झालं. पण ते कोणी गंभीरपणे घेत नाही, लक्षात घ्या. म्हणजे रामदासी पंथाचे लोकही घेत नाहीत. तर हे असं असताना सुद्धा त्यांनी भलतंच धाडस केलं ना. तर त्यामुळं त्यांच्याकडनं घ्यावं महाराष्ट्राने असं काही मला दिसत नाही. उलट इथे येऊन अशांतता निर्माण होते समाजात. बऱ्यापैकी काय म्हणायचं सगळं चाललेलं असतं ठीक, एक कुठेतरी भलतंच भरकटतात लोक, मग एकमेकांना शिवाय देतात, मग कुणी समर्थांच्याबद्दल वाईट बोलायचं. लक्षात घ्या, हे सगळं सुरू होतं ना. तर जर महाराष्ट्रात शांतता नांदायची असेल तर कृपा करून यांनी सांगावं स्वामीजींनी बागेश्वरांना की महाराज निमंत्रण दिलं खरं, पण आता तुम्हीच बघा असं होतं,
आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे कळत नाही असंही म्हणा. खाजगीचं कोण ऐकायला गेलं आमच्यापैकी, असंही मी तुम्हाला म्हणेन. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा जो मुद्दा आहे ना, तो रामदासांचा आहे. मी परत सांगेन, रामदास स्वामी हे महाराष्ट्राच्या इतिहासामधले एक महत्त्वाचे पुरुष होऊन गेले आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, लक्षात घ्या, निश्चितपणे आहे. ते कसं आहे सांगतो तुम्हाला. म्हणजे ह्या वादात मी आता कशाला पुढू परत, इतकं चरबीचं चरवण झालेलं आहे. शिवाजी महाराजांचे गुरु, कधी भेट झाली, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. मी आत्ता ते सांगण्याची मला गरज नाही. मी इथे सांगणार आहे तो वेगळा मुद्दा सांगणार आहे. तो मुद्दा असा आहे माहिती आहे का, की एक समाजाची परिस्थिती आहे ती त्यांनी पाहिली आणि ती कथा माहिती आहे आपल्याला. वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी लग्न मंडपातून लग्न त्यांनी सोडलं आणि गेले. तिथून संपूर्ण भारतभर फिरले, तिथली सामाजिक राजकीय परिस्थिती पाहिली, परत आले. पुरस्चरण ज्याला म्हणतो आपण, ते काय वगैरे वगैरे केलं नाशिकमध्ये वगैरे, हा चरित्र भाग माहिती आहे लोकांना. आणि नंतर त्यांच्याच लक्षात आलं की या दुःस्थितीपासून समाजाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं, हा एक पारंपरिक मुद्दा लक्षात घ्या. परंपरा ही एक महत्वाची गोष्ट असते. परंपरा तुम्हाला काय सांगते की वर्णानाम ब्राह्मणो गुरु, वर्णांचा गुरु कोण आहे, तर ब्राह्मण आहे. त्यामुळे ब्राह्मण जर ठिकाणावरती असतील तर समाज सुधारेल, कारण ते गुरु आहेत सगळ्यांचे. आणि याच्यावरती चॅलेंज कुणीच केलेलं नाही म्हटलं तर त्या दृष्टिकोनातून. म्हणून पहिल्यांदा ब्राह्मणांना नीट शिकवलं पाहिजे. ते बिघडलेले आहेत, त्यांना दुरुस्त केलं पाहिजे. कितीतरी वर्णन केलंय त्यावेळेचे ब्राह्मणांबद्दलचं समर्थांनी, की अरे असे कसे काय अवनती झाली. म्हणून त्यांनी अत्यंत सद्भावनेने आधी तुम्ही शिका आणि मग ते तुमचं पुढे जाईल. म्हणजे ते असतं की नाही की आधी ठराविक एक रोग, म्हणजे आणि ते संघटनात्मक आहे ना, त्याचं एक ठराविक वर्ग निर्माण करायचा अगोदर आणि त्यांना इतरत्र जाऊन शिकवायचं लोकांना जे काय असेल ते त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीचं त्यांचं ते कार्य सुरू आहे. आणि ते कार्य तिकडे सुरू असताना इकडे शिवाजी महाराजांनी, म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांनी कार्य त्यांचं सुरू केलं तेव्हा समर्थ तिकडे कुठेतरी म्हणजे पुरस्चरणात किंवा भारत भ्रमणामध्ये गुंतलेले होते. ते आले तेव्हा शिवाजी महाराजांनी काम सुरू केलं होतं. समर्थांनी कृष्णाकाठला आपला एक तळ ठोकला म्हणायचं आपण, आणि तिथे मग ते सगळं जे काय असेल ते चाफळचे गळे असेल किंवा आणखीन काय नंतर ते सज्जनगड वगैरे वगैरे वगैरे, तर तो जो प्रदेश संपूर्ण होता तो चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे वगैरे यांच्या ताब्यातला होता, म्हणजे स्थानिक. आणि त्याच्यावरती अंतिम अंमल जो होता तो विजापूरच्या आदिलशहाचा होता. तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हटलं तर समर्थांनी आपलं काम तिथे सुरू केलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी पुढे नेलं. इकडे महाराजांचं काम स्वतंत्रपणे सुरू आहे, इंडिपेंडेंटली. मग हे जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला जे अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, ते शिवाजी महाराज करतायत, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं. तुमच्या दिवशी वास्तव्य केले, परिवर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्फोरण झाले, काय नेणो. हे लक्षात नाही आलं आमच्या. म्हणजे मवा धोंडांनी या सगळ्याचं फार चांगलं विवेचन केलंय, मी त्याच्या ह्याच्यात जात नाही. हे स्वतः समर्थ सांगतायत शिवाजी महाराजांना. आणि मग त्यांची भेट वगैरे झाली, ती उशिराची वगैरे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या सगळ्या कार्यामध्ये समर्थांचा भाग नसावा असाच इतिहास सांगतो. तर तोही माझा विषय नाही. मग शिवाजी महाराजांचे त्यांचे संबंध चांगले होते. स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना इनामं वगैरे दिली, संस्थान चालवावं नीट, आणि संस्थान चाललंच पाहिजे नीट. शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी दिली सगळ्यांनी. मग ते संभाजीराजे असतील, ते राजाराम महाराज असतील, शाहू महाराज असतील, आणि शाहू महाराजांच्या नंतरचे जे कुणी असतील, प्रतापसिंगा सकट ते आत्ता अलीकडच्या अभयसिंग महाराजांच्या पर्यंत सगळ्या छत्रपतीच्या घराण्यातल्या लोकांनी समर्थांचा आणि समर्थांच्या परंपरेचा आदर केलेला आहे. मग त्यामुळे तुम्ही असं जर कुणी म्हणू लागला की शिवाजी हे काहीतरी कुठल्या तरी बादशाहचेच हे होते, आणखीन बघा वगैरे जे काही आरोप होत असतात गेले कित्येक दिवस, आणि त्याला महाराष्ट्रातलं जातीयवाद कारणीभूत आहे. आणि महाराष्ट्रातले भले भले विद्वान लोक त्यांनी हे उद्योग करून ठेवले, राजवाडे असतील किंवा भावे असतील, आणि त्याच्या आलेले हे रिॲक्शन्स आहेत. त्याही आपण बाजूला ठेवू. मला सांगायचा मुद्दा असा आहे की असं जर तुम्ही स्टँड घेतलं, त्याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांच्या पासून आत्तापर्यंत ज्या भोसले घराण्यातल्या लोकांना हे कळलं नाही काय एवढं साधं. संभाजीराजांना पकडून देण्यामध्ये यांचाच शिष्य होता. या गोष्टी ज्या आहेत ना, त्या या लोकांच्या राजकारणातून पुढे आलेल्या आहेत. आपण सामान्य लोकांनी त्या मनावरती घ्यायच्या नाहीत. आणि म्हणून लेट मी टेल यू की शिवाजी महाराजांचं महत्त्व लक्षात आल्यानंतर रामदास स्वामींनी तिथे सांगितलं ना,
तेवढ्या कमीत कमी शब्दात एवढ्या चांगल्या पद्धतीने शिवाजीराजांचं महत्व अजूनपर्यंत कुणी सांगितलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर हा जो मुद्दा आहे, पण त्यांची जी थिअरी आहे ना समाजाची, ती एक वेगळ्या प्रकारची होती. ती कोणती होती? ती अशी होती की जो इलिट वर्ग आहे, जो शिकलेला वर्ग आहे, त्याला नीट केलं पाहिजे अगोदर, त्याला उभं केलं पाहिजे त्याला, आणि मग बाकीचे लोक आपोआप जागी होतील. म्हणजे ही थोडी आपण पाझर थिअरी म्हणूयात, शिक्षणाची फिल्ट्रेशन म्हणूयात, तशी होती. वारकऱ्यांची थिअरी तशी नाही आहे. वारकरी हे खालून वर जाणाऱ्यांच्यापैकी आहेत. हा त्यातला मुद्दा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रसार झाला, तसा रामदासजी संप्रदायाचा का नाही झाला? त्याचं कारण आहे ना, तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत बघा, हे सगळे गादीवरती असणारे लोक वगैरे वगैरे कुठल्या जातीचे आहेत? जातीवाद मला सांगायचं नाही, मी तुम्हाला हे सामाजिक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. किती लोक झाले बहुजन समाजाचे तिथे ग्रंथकार, फार तुम्हाला थोडा नंबर मिळेल, थोडा आकडा मिळेल, तर त्यांचा इलाज नाही, कारण त्यांनी तो विचार मान्य केलेला आहे आणि त्या विचारात त्यांचं काम प्रामाणिकपणे सुरू असेल. मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे जो समाज, जो पंथ, ज्यांची पद्धती ही ऑलरेडी व्यापक आहे, तिथे संकुचित पद्धती आणण्यात काय मतलब आहे परत स्वामीजींचा? हे मला समजत नाही अजून. त्यांच्या ठिकाणी ते फार चांगलं चाललंय, आमच्या ठिकाणी आमचं बरं चाललंय. तेव्हा कृपा करून आम्हाला आणखीन ओझं नका देऊ आमच्या डोक्यावरती. वारकऱ्यांना नीट जगू द्यात. तुमच्याबद्दल आदर आहे सगळ्या लोकांना. तुम्ही मधल्या काळात जे काही कार्य वगैरे केलं, राम मंदिराच्या उभारणीत तुमचा हातभार आहे, हे मान्य आहे सगळ्यांना. तर त्या आदराला आशयाने तडा लावून देऊ नका. वारकऱ्यांना वारकऱ्यांचं काम करू द्या. तुम्ही तुमचं काम करा आणि करा ना. समर्थांच्या विचारांचा प्रसार कुणी नाही म्हटले, अवश्य करा. म्हणजे त्या काळातली परिस्थिती गृहीत धरून समर्थांनी जो थोड्या लोकांना उपदेश करायचा चालवला मुद्दा, तो तुम्ही व्यापक करा. तुमचे कुणी हात बांधलेले नाहीत, पण त्यासाठी त्यांना वारकऱ्यांच्यात आणलं पाहिजे आणि ते परत वेध घेऊन हे मला व्यक्तिशः एक वारकरी आणि एक प्रामाणिक माणूस, महाराष्ट्रातला माणूस, मला योग्य वाटत नाही. मग माझी या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जगा आणि जगू द्या. मी तुमचा संप्रदाय, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ करणार आहे की हा जो व्यत्यय आला ना या दोन संप्रदायांमध्ये, तो पूर्वी नव्हता. भले समर्थांच्या संप्रदायात तुकोबांच्या बद्दल काही कथा असतील कमी जास्त याच्या प्रमाणातल्या, पण तुकोबांच्या बद्दल, ज्ञानोबांच्या बद्दल आदर असणारे तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगता येतील. ज्ञानेश्वर महाराजांची एक आरती आहे समर्थांनी केलेली तयार, ती मधल्या काळात मला वाचायला मिळाली. तर ही मी सांगेन नंतर. म्हणजे तो नंतर हा जो तिढा झालेला निर्माण, तो 19व्या शतकातील आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला चुकीच्या लोकांच्या हातात सगळी साधनं गेली आणि त्यांनी त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं. समर्थांच्या संप्रदायातल्या अधिकृत लोकांचा क्लेम समर्थ हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु होते असा नव्हता. ते त्यांचे गुरु म्हणजे त्यांची कृपा, त्यांचं कृपाछत्र होतं. म्हणजे समर्थांचं दर्शन शिवाजी महाराजांनी घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना यश मिळालं. उपदेश आणखीन काही आध्यात्मिक वगैरे केला असेल असा त्यांचा मिनिमम क्लेम होता. लक्षात घ्या, हे राजकीय गुरु वगैरे भानगडी ह्या नंतर आल्या आणि त्या इतक्या पसरल्या पुढे. ते गडकरांच्या नाटकात त्याचा एक औपचारिक रीतीने उल्लेख आहे. मला वाटतं राज संन्यासमध्ये असेल, तो देहू नावाचं एक पात्र आहे आणि दुसरं एक आहे कलमदाने, जिवाजी पंत. तर जिवाजी पंत म्हणतात, अरे शिवाजी की जाडकी पत्ती, रामदासांनी सांगायचं आणि शिवाजीने ऐकायचं. हे विडंबन आहे गडकरांनी केलेलं, की इतक्या लेवलला लोक जातात. हे सद्भावनेने असतील, श्रद्धेने असतील, त्याच्याबद्दल काही मुद्दा नाही, पण शेवटी कसं आहे की ते चुकीचं आहे आणि हे नव्हतं अगोदर. मग या लोकांनी ते आणलं काही कारण नसताना, आणि आणता सरळ आणायचं की नाही, जाता जाता वारकरी संप्रदायाची यथेच्छ निंदा करून घेतली. मी तुकाराम दर्शनमध्ये सगळं दिलेलं आहे आणि तरी सुद्धा परत सांगेन की सांप्रदायिकांच्या मध्ये वाद नव्हता. भले ते एकमेकांच्या फारसं मिळून काय त्याला मिळून मिसळून वागणं नसेल, दळणवळण नसेल, हे ठीक आहे ना. त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे, कीर्तन पद्धती वेगळी आहे, उपदेश पद्धती वेगळी आहे, आणि असू द्या ना. हो, ख्रिश्चन धर्मात नाही का प्रोटेस्टंटांचं वेगळं असतं, कॅथॉलिकांचं वेगळं असतं, पण सगळे ख्रिश्चनच असतात ना. हे निकोप पद्धतीने पाहता आलं पाहिजे. तर ते बिबा घालायचं काम आपल्या महाराष्ट्रातल्या अतिविद्वान लोकांनी केलं. सांप्रदायिकांचा याच्यात काहीही दोष नाही, हे मी तुम्हाला सांगेन. आणि उलट काही ठिकाणं अशी मिळतात की जिथे
समर्थ संप्रदायातल्या लोकांनी संतांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा गुणगौरव केलेला आहे. ही मी तुम्हाला माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. धन्यवाद. महाराष्ट्राच्या डोक्यावर ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा संबंध बसला आहे असं शेजवलकर म्हणाले होते. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादच काय, एकूणच जातीवादाचा संबंध बसलेला आहे. आता त्याला खाली उतरवायचं की नाही हे तुमच्या आमच्यावरती अवलंबून आहे. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे, आपण थोडं थांबावं, थोडं मागं पाहावं म्हणजे इतिहासात, थोडं पुढं पाहावं म्हणजे भविष्यात, आणि मग आत पाहावं आपल्या स्वतःच्या सत्सत्विवेक बुद्धीला स्मरावं आणि ठरवावं की व्हॉट्सअपवरती काय पोस्ट करायचं, फेसबुकवरती काय टाकायचं.